भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा विजय झालेला आहे. भाजपने 127 जागांवर विजयाकडे कूच केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. 2019मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईल नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी" अशी घोषणा केली होती. आता भाजपला विजय मिळाल्यानंतर राज्यात पुढच्या 48 तासात नवं सरकार स्थापन होणार असल्याचं देखील माहिती मिळत आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी शंखनाथकडे फोनवर प्रतिक्रिया नोंदवीत आनंद व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीची शक्यता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त दिसत आहे आणि फार चांगलं काम केलंय त्यांनी. लाडकी बहीण योजना राबवली, शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, सर्वसामान्यांसाठी सगळं काही. तर मला तरी असा पूर्ण विश्वास आहे की म्हणजे इव्हन विदर्भात सुद्धा चांगली लीड घेतील. बरं. आणि महायुती नक्कीच येईल समोर. बरं. कारण सगळ्यात महत्वाचा जो इतर विकासासोबतच अजून काही जे मुद्दे होते, योगीजी येऊन गेले महाराष्ट्रात, त्यांनी दिलेला मुद्दा बटेंगे तो कटेंगे फार महत्वाचं आहे ते पण. आणि मोदींनी दिला एक रहेंगे सेफ रहेंगे. आणि त्यांनी पण देवेंद्रजींनी जे दिलं सांगितलं सगळ्यांनी की हिंदुत्वाच्या आणि छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे. तर त्याचा पण इफेक्ट झालाय. लोक थोडेसे जागे झालेले आहेत. याचा अर्थ कुणा दुसऱ्यांना विरोध आहे असं नाही आहे, पण आपलं जे आहे त्यांनी एकत्र यायला पाहिजे ही संकल्पना लोकांना आवडलेली दिसत आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं. देखिए, जिस प्रकार से नतीजे दिखा रहे हैं उस हिसाब से तो लगता है कि महायुति की जो सीटें हैं वो 200 से ज्यादा आने वाली है। महाविकास आघाड़ी का जो झूठ था, जो लोगों को झूठ फैलाया गया था और गुमराह करने की कोशिश की थी, वो सीधे सीधे जनता ने उसको समझ लिया है तथा नकार दिया है। अब देवेंद्र फडणवीस की मुख्यमंत्री काल में सरकार बनने जा रही है और उसके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनेंगे भारतीय जनता पार्टी की ओर से। जिस हिसाब से अभी तक जो मैंडेट आ रहा है और स्टार्टिंग के राउंड में भी जो महायुति जो है, जो हमारे देवेंद्र जी की, हमारे संजय साहब की और हमारे अजित पवार साहब की जो पार्टी है, वो काफी अच्छे बहुमत से आगे बढ़ रही है और उनका लीड भी, यानी इसमें कोई संदेह नहीं है कि सरकार महायुति ही बना रही है। रिजल्ट जो आएगा महायुति के लिए ही आएगा। हमारे माननीय श्री देवेंद्र जी, हमारे माननीय श्री नरेंद्र मोदी जी और हमारे माननीय श्री नितिन जी गडकरी, माननीय श्री चंद्रशेखर जी बावनकुले, इन सब की जो मेहनत है ना, उन्होंने महाराष्ट्र के अंदर में बता दिया की महाराष्ट्र की सच्ची सेवा जो कर सकती है वो महायुति ही कर सकते. बघा, जनतेने दिलेला आशीर्वाद, कौल, प्रेम महायुतीच्या बाजूने आहे. महायुतीनं ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांमध्ये काम करून या महाराष्ट्राची बिघडलेली घडी ही सुधारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून एक जो उत्साहाचं वातावरण जनतेमध्ये निर्माण झालं विकासाच्या भूमिकेतून, त्या आधारावर देवेंद्रजींच्या, शिंदेजींच्या, अजितदादांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेला आहे. एका बाजूने आमचे संजय राऊत जे बडबडे म्हणून प्रसिद्ध आहेत, ते म्हणतायत की हा विजय मान्य नाही, मान्य नाही, मान्य नाही, पण त्यांना पराभव मान्यच करावा लागेल. कुठेही काही नाही. आता ईव्हीएमचं रोडवर ओढतील, अडाणीवर खापर फोडतील, पण जनतेच्या मनामध्ये महायुती आणि हे तिन्ही आमच्या नेत्यांचं नेतृत्व इतकं कसून आहे की 100% त्याच्या मागे ही जनता उभी आहे. आणि या जनतेमुळेच आज विक्रमी भारतीय जनता पक्ष 127 जागांवर आघाडीवर आहे. उद्या निर्णय काय येईल अंतिम 3 वाजेपर्यंत हे मला आज नाही सांगता येणार, पण हे एक प्रकारे कल दाखवतो की जनतेची भूमिका काय आहे. बरं. बटेंगे तो कटेंगे या भूमिकेवर आता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये ज्या पद्धतीनं एका विशिष्ट समाजाचं लांगुल चालन करण्याचं काम उद्धवनी आपले विचार सोडून केलेलं आहे आणि त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत, त्याच्यामुळे त्यांची पिछाडी झालेली आहे. हे पहिले संजय राऊतांनी मान्य करावं. आता बडबोलेपणा न करता मुकाट्यानं आणि विनम्रतेनं आपला पराभव स्वीकार करावा आणि आपल्या पुन्हा परमपूज्य बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर जाण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे त्यांना त्यांची खरी जागा मिळेल.